पुरुषासारखी दिसते, आवाज पुरुषासारखा आहे, ही महिला संघात कशी खेळू शकते? होय, हे तेच हिडीस आणि खालच्या पातळीवरचे आरोप आहेत जे सध्या सोशल मीडियावर आपल्याच महाराष्ट्राच्या लेकीवर म्हणजेच भारतीय क्रिकेटपटू भारती फुलमाळीवर केले जात आहेत. केवळ दिसण्यावरून आणि आवाजावरून एखाद्या स्त्रीच्या अस्तित्वावर आणि तिच्या कष्टावर संशय घेणाऱ्या ट्रोलर्सना आता जरा झापण्याची आणि आरसा दाखवण्याची वेळ आली आहे. अरे लाज वाटू द्या. एखादी मुलगी जेव्हा मैदानात उतरते, उन्हातानात घाम गाळते, दिवस रात्र मेहनत करून देशाचं नाव रोशन करायला निघते, तेव्हा तिचं दिसणं महत्त्वाचं नसतं, तर तिचं कर्तृत्व महत्त्वाचं असतं. सोशल मीडियाच्या एसी रूममध्ये बसून कीबोर्डवर बोटं चालवणाऱ्यांना काय माहीत ग्राउंडवर रक्त आणि घाम काय असतो. फक्त चेहरा आणि आवाजावरून तुम्ही तिचं जेंडर ठरवणारे कोण? ते कुठल्या गल्लीतली मॅच खेळत नाही, तर ती भारतीय संघात खेळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यापूर्वी खेळाडूंच्या सर्व प्रकारच्या अधिकृत चाचण्या आणि पडताळणी BCCI आणि ICC कडून केली जाते. त्यामुळे तुमचा हा फालतू संशय म्हणजे केवळ अज्ञान आणि विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. ज्यांना फक्त ट्रोल करायला आवडतं त्यांना जरा भारती फुलमाळी कोण आहे हेही सांगतो. विदर्भाच्या मातीतून अमरावतीमधून आलेल्या 31 वर्षांच्या भारती फुलमाळीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी अफाट संघर्ष केलाय. 2019 भारतासाठी पदार्पण केल्यानंतर तब्बल 7 वर्ष तिने संघात पुनरागमन करण्यासाठी वाट पाहिली, मेहनत केली, घरगुती क्रिकेट गाजवलं, WPL गुजरात जायंट्सकडून स्वतःला सिद्ध केलं आणि आपल्या कष्टाच्या जोरावर 2026 पुन्हा टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं. आज ती महिला T20 वर्ल्ड कपच्या स्क्वॉडमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते. हा सन्मान तिला कोणाच्या मेहरबानीने मिळालेला नाही, तर तिच्या बॅटमधून निघालेल्या धावा आणि सातत्यामुळे मिळाला आहे. क्रिकेट हा खेळ कौशल्याचा आहे, सौंदर्याच्या स्पर्धेचा नाही. अनाया बांगरच्या प्रकरणाशी हिचा संबंध जोडणं किंवा तिच्या दिसण्यावरून कमेंट्स करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. आपल्या देशातील एका महिला खेळाडूला प्रोत्साहन देण्याऐवजी तिच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी तिची अशी खिल्ली उडवणं अत्यंत निषेधार्ह आहे. भारती फुलमाळी ही भारताची वाघीण आहे आणि ती तिच्या खेळातून या ट्रोलर्सला मैदानावर चोख उत्तर देईल.